हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 25. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्जा यान्ति मद्याजिनोऽपि माम्. जे देवदेवतांचे पूजन करतात ते देवदेवतांना प्राप्त होतात. जे देवदेवतांचे पूजन करतात ते देवदेवतांना प्राप्त होतात. जे पितरांचे पूजन करतात ते पितरांना प्राप्त होतात. जे भूतपिशाचांचे पूजन करतात ते भूतपिशाचांना प्राप्त होतात. जे माझे पूजन करतात ते मला प्राप्त होतात. आपल्या विचारांना, आपल्या आचाराला, आपल्या उक्तीला आपला अंतरात्मा नेहमी तथास्तु असा आशीर्वाद देत असतो. आपण जी जी इच्छा करत असतो ती पूर्ण करण्याच्या खटपटीला आत्मा आपल्याला ऊर्जा पुरवतो. मग ती कृती उक्ती कशी आहे त्याच्याशी आत्म्याला काहीही कर्तव्य नसते. आपली इच्छा नकारात्मक, सकारात्मक, पाप किंवा पुण्य देणारी, दुःख किंवा सुख देणारी असो किंवा आणखी काही असो, आपल्या प्रत्येक उक्तीला, प्रत्येक कृतीला अंतरात्म्याकडून ऊर्जा मिळत असते. तेव्हा इच्छा, वासना, कामना, अपेक्षा काय ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण गर्तेत मुक्कामाला जायचे की योगधामी मुक्काम करायचा याचा विचार प्रत्येकाने करावा. अंतरात्मा या सर्वाला केवळ साक्षी राहून आपल्याला योग ऊर्जा पुरवतो आणि त्याची लीला अनुभवतो. मानवी देह हा अत्यंत दुर्मिळ आहे, कारण या देही आपण जे काही करू ते आपल्याला प्राप्त होऊ शकते. कालावधीचा फरक असू शकेल. या जन्मी नाही तर पुढील जन्मी किंवा आणखी काही पुढील जन्मी आपल्या सुप्त इच्छा, संचित भोग उपभोगूनच तृप्त केल्या जातात. तेव्हाच आपली त्यामधून सुटका होते. मानवी देह हा चौक आहे. एक वनस्पती सृष्टीतून मुक्त होऊन पुढील उद्धारासाठी येथे यावे लागते. पशुपक्षी योनीमधून पुढील उद्धारासाठी येथेच यावे लागते. 3 दानव किंवा राक्षस योनीमधून, पापकर्मामधून, नरकामधूनही पुढील उद्धारासाठी येथेच यावे लागते. 4 महत्वाचे म्हणजे देवयोनीमधून, पुण्य योनीमधून, स्वर्गामधूनही पुढील उद्धारासाठी येथेच यावे लागते. याचे कारण या 4 प्रकारच्या अवस्था विकसित नाहीत. मानव योनी ही अतिविकसित योनी आहे. हीच अंतिम योनी आहे. येथून आपण मुक्त होऊ शकतो. येथून आपण परमात्म पद मिळवू शकतो. मानव योनीमधून कुठेही प्रवास करायचा नसतो. मानव योनीमधून कुठेही प्रवास करायचा नसतो. तर येथेच अंतःकरणातील गुह्य गुहेत प्रवेश करून परमात्म्याची ध्यान समाधीमधून यात्रा करायची असते. येथेच सत्व विसरून भगवंत श्रींमध्ये विरून जायचे असते. मानवी देह या एकाच योनीला भोग अभोग, पाप पुण्य, सुख दुःख, सत्य असत्य इत्यादी सर्व अनावश्यक आहेत हे समजते. ही एकमेकांविरुद्ध असलेली बिरुदे सारखीच विष आहेत याचा अनुभव केवळ मानवी देहच आपल्या अति प्रगल्भ बुद्धीने जाणू शकतो. याही पुढे म्हणजे हे जाणल्यावर यापासून समांतरावर राहण्याचे कसब केवळ मानवी देहच आहे.
यास्तव मानवदेह सोडून इतर सर्व योनी मुक्तीसाठी आपला उद्धार करून मानवदेह धारण करतात. मानवदेह आपल्या आध्यात्मिक आचरणाने परमात्म्याप्रत पोहोचू शकतो. मानव आत्मब्रह्माला अपेक्षित आचरण करू शकतो. त्यामुळे मानवदेह परमात्म्याची उपासना करून परमात्म्याला भगवंत श्रींना प्राप्त करू शकतो. यास्तव मानवदेह हा अनन्य साधारण आहे. हा अत्यंत दुर्मिळ आहे. मानवदेह 84 लक्ष योनींचा प्रवास करून मिळालेला आहे. सर्व मानवांनी आपली तीक्ष्ण आणि अतिप्रगल्भ बुद्धी वापरून विचार करावा. आत्मप्रवृत्त व्हावे. यातच विश्वाचे कल्याण आहे. हरिओम.